नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अहमदनगर इथल्या आर्म कोर सेंटर अँड स्कूलला आज मानाचा ध्वज प्रदान केला. आर्म कोर सेंटर अँड स्कूल ही लष्करी प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या कार्यक्रमासाठी अहमदनगर इथं कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नाविक अधिकारी कुलभूषण जाधव यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारत पाकिस्तानसोबत सर्व प्रकारचं वैर संपवण्याच्या मताचा आहे, मात्र समोरच्या बाजूने हल्ला झाल्यास भारत त्यास तोडीचं उत्तर देण्यास समर्थ असल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं. दरम्यान लाहोर वकील संघानं कोणत्याही वकिलानं कुलभूषण जाधवची बाजू मांडल्यास त्याच्या वकिलीचा परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी तिथल्या वकिलांना दिली आहे. खाद्यपदार्थ आणि पेयांवर लादण्यात येत असलेल्या सेवा कराबाबत केंद्र सरकार राज्य सरकारांना कारवाई करण्याबाबत सूचित करणार असल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. याबाबत मंत्रालयानं एक मार्गदर्शिका तयार केली असून मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या परवानगीशिवाय सेवा कर लादणं हे अयोग्य व्यापार पद्धतीमध्ये येत असल्याचं मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. बिहारमधल्या सीतामढी जिल्ह्यामध्ये कैदी वाहून नेणारी मोटारगाडी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात 7 पोलीस आणि 1 नक्षलवादी ठार तर 5 पोलीस आणि 1 नक्षलवादी गंभीर जखमी झाले. भागलपूरहून 2 नक्षलवाद्यांना सीतामढीला घेऊन जात असताना हा अपघात झाला. 10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या 3 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव वंदना वाहुळ यांनी ही माहिती दिली. परीक्षेत नक्कल करताना आढळून आलेल्या विद्यार्थ्यांची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं आज दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते फळ्यावर शुभेच्छा संदेश लिहून करण्यात आलं. मराठवाड्यातले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. विरा राठोड, रवी कोरडे आणि आसाराम लोमटे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक चुकला तर एका पिढीचं नुकसान होतं, त्यामुळे शिक्षकांनी नेहमी दक्ष राहणं गरजेचं असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी यावेळी म्हटलं. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात प्रकट मुलाखत, कथाकथन, मुक्त कवी संमेलन, परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातल्या विविध सरकारी विभागांमधल्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींमध्ये 2015च्या तुलनेत 2016मध्ये 67% वाढ झाली आहे. केंद्रीय दक्षता आयोगानं ही माहिती दिली. या यादीत रेल्वे विभाग आघाडीवर आहे. रेल्वेशी संबंधित 11,000हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दक्षता आयोगानं संसदेत नुकताच वार्षिक अहवाल सादर केला. त्यात 2016मध्ये एकूण 49,847 तर 2015मध्ये 29,838 तक्रारी प्राप्त झाल्या. मलेशियात होणाऱ्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ या वर्षीही सहभागी होणार नाही. 2014मध्ये या स्पर्धेदरम्यान झालेल्या वादाबद्दल पाकिस्तान संघ माफी मागणार नाही, तोपर्यंत पाकिस्तान विरोधात एकही मालिका खेळणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याचं हॉकी संघानं स्पष्ट केलं आहे. गेल्या वर्षीही भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला नव्हता. 21 वर्षाखालील गटात होणाऱ्या या स्पर्धेत भारतानं 2015चं विजेतेपद पटकावलं आहे. सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि बी साई प्रणीत आज उपांत्य फेरीतले सामने खेळणार आहेत. श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंग विरुद्ध आणि प्रणीतचा सामना दक्षिण कोरियाच्या ली डोंग क्यून विरुद्ध होणार आहे. महिला एकेरीत काल झालेल्या उपउपांत्य सामन्यात पीव्ही सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून पराभव पत्करावा लागला. तर मिश्र दुहेरीतही भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 मिनिटांनी.